नमस्कार. हे पहा, हे सुंदरसं झाड मी खूप दिवसापासून पाहतो इथे आपल्या जुन्नरमध्ये. आणि मग नंतर मला त्या झाडाची मी माहिती काढली आणि मला कळलं की ह्या झाडापासून खूप छान भाजी बनते. तर मी थोडा हा पाला काढून घेते. तर अगदी भरलेलं झाड आहे. तर हा सगळा पाला मी काढून घेणार. सॉरी, सगळा नाही, जेवढा आपल्या पोटापुरता तेवढा. आणि मग याची छानशी भाजी बनवणार आहे. तर ही छानशी भाजी इथे मी आता आणलेली आहे. खरं मगाशीच आणली आणि ही पोरांकडे दिली. मयूर काय करतो रे? भाजी काय करतो? अशी टाकतो. आणि कशी टाकते बघू. हे बाई, आणि काय केलं बघ, इथे हे नाही टाकायचं, हे नाही घ्यायचं, फक्त पाकळ्या घ्यायच्या, कळलं का? तर ह्या छानशा पाकळ्या ह्या इथं केलेल्या आहेत मस्त. प्रमोद, कशाची भाजी ही? जश, कसली भाजी आहे रे ही? काय माहीत नाही. चालेल, तर चला आता आपण ही छानशी भाजी आपण आता तुम्ही इथे हे करून घ्या. तोपर्यंत मी कांदा कापून घेतो. हां, मग मी तुमच्यासाठी मस्त एक छानशी भाजी बनवतो. ओके, चला भाजी बनवूया. चालेल ना? हो सर, भाजी कशा मी कधी काढलेलं सर. काय भाजी कधी मी काढलेली मला नको भाजी काढली. का बरं? मी भाजी कधी काढलीच नाही. बा आमच्या गावात कधी भाजीच नाही. कधी भाजी पाहिलीच नाही मी. मग काय करायची का? नको. मग कोणत्या भाज्या माहिती तुला? मला फक्त वांग्याची पोट मिठी माहिती. हां, वांग्याची पोट मिठी मला सगळं माहिती भाजीचं नाव. अरे पण असं खायचं असतं, चांगलं असतं. हे बघ, काही भाज्या नुसत्या जिभेला रुचकर लागतात, जिभेला छान लागतात म्हणून त्या भाज्या खातात लोक. पण काय भाज्या ज्या खायला चांगल्या नसतात, तुरवट असतात, आंबट असतात, नाही का, त्यांना चव नसते, पण त्या शरीराला चांगल्या असतात. आहे की नाही राजेश? मग बनवू का भाजी? चला मग मी जातो ही भाजी बनवायला. ओके, तर छान मस्त आपण हे पहा, ही ज्या पाकळ्या आहेत त्या मस्त धुवून घेऊया. आणि आता आम्ही थोड्याशा त्या काय करणार आहेत, उकळून घेणार आहोत. खरं तर काही लोक उकळतात, काही लोक उकळते नाही. आणि व्हिडिओच्या मध्यंतर आल्यानंतर मला माहिती आहे सगळे म्हणणार की अहो सर, नक्की ही भाजी आहे तरी कशाची? थांबा, नक्की सांगणार आहे, पण थोडंसं रेसिपी झाल्यानंतर. कारण आता मला इथे हे कांदे चिरायचे आहेत. तर मी आता कांदे चिरून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो की नक्की आम्ही भाजी कशाची करणार आहोत ते. मी आता मस्त कढई ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी तापलेली आहे. आणि मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तेल. आणि आपण अगदी थोडंसं घेतलेलं आहे, भाजी आपण थोडी घेतलेली आहे, त्यामुळे हे तेल टाकलं. जिरं टाकणार आहे छानसं. आणि ते छान जिरं तडतडलं की त्याच्यात थोड्याशाच हिरव्या मिरच्या अगदी थोड्याशाच टाकणार आहेत. आणि भरपूर असा कांदा, म्हणजे आणि हा कांदा चांगला मी परतून घेणार आहे. तर मस्त 5 ते 7 मिनिटं हा कांदा आम्ही परतून घेतलेला आहे. आणि मग ह्या परतलेल्या कांद्यामध्ये जसं ॲज युजल जसं महिला वर्ग आपलं जे काही टाकतात, म्हणजे हळद, थोडंसं लाल तिखट. मी मुद्दामून लाल तिखट कमी टाकतो आहे, कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आपण मुलांसाठी भाजी बनवतो आहे, त्यामुळे कमी तिखट. आणि अर्थातच आत्ता मी टाकतो आहे ही छानशी फुलाच्या पाकळ्या ज्या की उकळलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहाल की अजिबात त्याला पाणी बिनी काही टाकायची गरज नाही आहे. पाणी टाकणार नाही मी. आणि याच्यामध्ये आता मी टाकतो आहे फक्त चवीपुरतं मीठ, कारण मीठ तर गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने थोड्याच वेळात ही आपली भाजी तयार होणार आहे. तर चला मग मी आता तुम्हाला सांगतो की ही भाजी नक्की कशाची आहे. तर ही आहे आपल्या बहाव्याच्या फुलांची भाजी. आणि अतिशय सुंदर असं, अगदी म्हणजे त्याचं सौंदर्य पाहिलं ना तर त्याची भाजी करून खावा हा मोह सगळ्यांनाच होतं. तर ही आहे बहाव्याची भाजी, ज्याला हिंदीमध्ये काय बोलतात? आमलतास. तर आमलतास. आणि ऑफकोर्स त्याचं रंगरूप पाहिल्यानंतर इंग्लिशमध्ये याला काय म्हणत असतील हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर हे आहेत गोल्डन फ्लावर. तर ही अंड्याची भुर्जी अजिबात नाही आहे, परंतु भुर्जीपेक्षाही जास्त पौष्टिक, रुचकर आणि आरोग्यदायी. आणि अर्थातच आपल्या
शरीराला एकदम उपयुक्त अशी ही भाजी आहे. तर मित्र, मुद्दामून तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आपल्या इथे जी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलं आहेत त्यांची ह्युमॅनिटी पॉवर कमी असते. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की आपला नंदनवन प्रकल्प जो आहे तो खेडेगावामध्ये आहे आणि त्यामुळं या अशा भाज्या सहज उपलब्ध होतात. रोज इथे आपल्या म्हणजे रानभाज्या असतील, पावसाळी भाज्या असतील किंवा आपला उन्हाळी रानमेवा असेल, ह्या सगळ्यांचा आनंद आपण आपल्या नंदनवनमध्ये घेत असतो. तर आज या भाजीसाठी मला मार्गदर्शन मिळालं, त्या म्हणजे आपल्या संस्थेच्या अर्थातच आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शशी गायकवाड मॅम, ज्या की नागपूर साईडच्या आहेत. तर त्यांनीच ही भाजी आपल्याला सुचवली आणि ह्या भाजीलाच नक्की कसं बनवायचं आणि काय टाकायचं हे सांगितलं. अर्थात माझी आई म्हणजे सुंदरबाई घोगरे, जी की एक नंबरची सुगरण आहे. तर छानशी भाजी तयार झालेली आहे. तर मी थोडंसं स्वतः टेस्ट करणार आहे कारण मुलांना देण्या अगोदर थोडंसं. तर पाहूया ही भाजी कशी लागते. याच्यासोबत मी छानशी चपाती, अर्थात ज्याला काही लोक पोळी म्हणतात पण आमच्याकडे चपातीच म्हणतात, तर ही चपाती आणि छान मस्त गरमागरम हे मी एक ट्राय करून पाहतोय. अतिशय सुंदर. आणि जरी दिसायला ही भाजी जरी भुर्जीसारखी दिसत असेल तर याची चव देखील तशीच आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला देखील ही रुचकर भाजी आवडेल. तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.